महाराष्ट्राचा अपमान झालेला साहेबांना आवडत नाही. अहो साहेब, तुम्ही सत्तेत आल्यापासनं एक अशी गोष्ट सांगा जी महाराष्ट्रासाठी तुम्ही केली आणि केली त्याची पण वाट लागली. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे मुख्यमंत्री पदावर बसला आहात त्या पदाची एक जरा तरी भान ठेवा. काय म्हणता तर कुत्रे, अहो ही अराजकता अख्ख्या महाराष्ट्रभर पसरली. त्याबद्दल आपण काय बोलताल? तिकडं पोरं शिक्षणासाठी लढतायत ते तुम्हाला दिसत नाही. इकडं आमदार खासदार महिला डॉक्टरांना मारतायत ते तुम्हाला दिसत नाही. तिकडं खासदार आमदार एक सिगरेट पितो, बॅगा भरलेल्या पैशाच्या दिसत आहेत ते तुम्हाला दिसत नाही. तिकडं बोंधू अशोक खरात बाया नाचवतो टेबलावर ते चालतं. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्राचा अपमान म्हणजे तुम्ही आल्यापासून महाराष्ट्राचा अपमानच चालू आहे. महाराष्ट्राचं नाव कुठं झालेलं नाही आहे. आणि लक्षात घ्या, हे तुम्ही जे वक्तव्य करत आहात की तुमच्या आमदार खासदार यांना बघा जरा, कोण म्हणतं बंदूक दाखवतो, बॉम्ब टाकतो, 5 खून केलेत. अहो महाराष्ट्रात हे कधी नव्हतं. तुमचे सत्ताधारी पक्षाचे जे काही आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत ते मुग गिळून गप्प बसलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक महापुरुषांचा अपमान होतोय ते तुम्हाला दिसत नाही. त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट त्यांना काय म्हणतात, थोडक्यात प्रमोशन दिलं जातं, मंत्रिपदं दिली जातात. अहो हे काय लावलंय? लोक दूधखुळे नाहीत. जरा जनाजी नाही मनाचे तरी बाळगा आणि जे करायचंय ते करा आणि जे नाही करायचं त्याच्यावर फालतू बडबड खूप चालली आहे. आज सामान्य माणूस म्हणून, मतदार म्हणून जर का बोलायचं झालं तर तुम्ही किती पक्ष फोडले, किती आमदार पळवले, खासदार पळवले, चिन्ह पळवले. ठीक आहे, तुम्ही सत्तेत आहो. सत्तेत असल्यामुळं तुमचा एवढा माज चालणार नाही. सत्तेतला माज हा उद्या सरकार पडलं की असा उतरवला जाईल, तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आता लक्षात घ्या, आज तुमच्याच एका माणसाने एक स्टेटमेंट दिलंय की राम मंदिरात चोरी झाली, त्याच्यावर आपण चकार शब्द का काढत नाही हो? तुमचं असं तर झाकून ठेवायचं आणि जनता कुत्री लबाड हे असलं बोलायचं. अहो कुठल्या पदावर आहे, काय करतोय, काय बोलतोय? जनाची नाही मनाची तरी बाळगा. सोशल मीडिया बॅन करा. तिकडं दिल्लीमध्ये आंदोलन चाललंय, त्यांना काय पुरवून देऊ नका. त्यांच्यावर हाणामारीचा गुन्हा दाखल करा. लोकशाही आहे का ही? काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं, म्हणजे सत्तेत आहे त्यांना जपून ठेवायचं आणि विरोधकांना त्रास द्यायचा. सामान्य माणूस मूर्ख नाही, हे लक्षात घ्या. आणि एक प्रकरण होतं मध्यंतरी आलेलं की तो भगतसिंग कोश्यारी, तुम्ही जे महापुरुषांच्या नावाने मतं मागता, जनाची नाही मनाची लाज बाळगा. कित्येक वेळा अपमान झाला आणि कित्येक वेळा तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी अपमान केलेला आहे जाणीवपूर्वक. का नाही त्यांच्यावर कारवाई होत? का नाही त्यांना जेलमध्ये टाकलं? सोलापूरकर टाकल्या भाड्या, त्याला पळून गेला तो पुण्यामधनं. त्याच्या बरोबर त्याला दाखवलं असता, तर मी भाषा वापरत नाही ते हो. तुम्हाला ती लोक दिसत नाही आणि इकडं पोरांचं नुकसान होतंय, ती आंदोलन करतायत. त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज गुन्हे दाखल करता. जानाची नाही मानाची तरी लाज बाळगा. सामान्य माणूस मूर्ख नाही, शेतकरी बोंबलतो इकडं. लाजा धरा लाजा.
जय महाराष्ट्र.